भावना अनफिल्टर्डवर पहिली रेसिपी, उरलेल्या छोल्यांचा उद्धार आणि टम्म फुगलेल्या पुऱ्या. बघाच आता. आता लोक म्हणतात उरलेले छोले फेकून द्या, पण मी म्हणते यांना तुम्ही जर नीट वागवलं ना तर हेच तुमचं नशीब बदलू शकतात. सुरुवात होते गव्हाच्या पिठाने, पण ट्विस्ट तर इथेच आहे. हा आहे रवा. लोक म्हणतात रवा कशाला, मी म्हणते आयुष्यात मऊ राहून चालत नाही. लोक तुम्हाला पिठासारखं मळतील, पुरांसारखं कडक व्हावं लागतं. हा आहे ओवा. याला हातावर असं चोळायचं की त्याचा सुवास तुमच्या कडू आठवणींना विसरायला लावेल. आता मीठ आणि पाणी. आता वेळ आलेली आहे फ्रस्ट्रेशन बाहेर काढायची. हे पीठ मळणं नाही आहे, हा एक वर्कआउट आहे. जेवढा जास्त राग तुम्ही पिठावर काढाल तेवढी पुरी तुमची टम्म फुगेल. घट्ट पीठ म्हणजे कमी तेल आणि जास्त रुबाब. गोल झाली ग्रेट, नाही झाली तरी ग्रेटच, कारण ही भावना अनफिल्टर्ड आहे. कोणतीही जॉमेट्री टेस्ट नाही, फक्त एकच लक्षात ठेवायचं, जाळी मध्यम आणि जिद्द कायम. आत्ता तर खरी परीक्षा आहे. यस, बघा ही कशी फुगली आहे. ही पुरी नाही आहे, हा माझा ॲटिट्यूड आहे, जो कडकडीत तेलात गेल्यावरही डगमगत नाही. आणि आपल्या ताटातल्या क्रांतीला पूर्ण करण्यासाठी लागतो एक खलनायक, जो चवीला चटका देईल. आणि आयुष्यात लोक तुम्हाला कितीही कापण्याचा प्रयत्न करो, तुम्ही तुमची चमक सोडू नका. कांदा तर कापून झाला. हा आहे मुळा. आणि यानंतर गाजर आणि हे लिंबू. यावर टाकायचं थोडं तिखट, थोडं मीठ आणि हो, हे लिंबू यावर असं पिळायचं की ताटातली प्रत्येक गोष्ट जिवंत झाली पाहिजे. मिक्स मिक्स मिक्स. तर छोले मसाला आणि गरम आणि कुरकुरीत पुरी, मॅच मेड इन हेवन. चॅनलची पहिली रेसिपी व्हिडिओ आहे, जज करू नका. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि हो, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला मग भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद. बाय.